धाराशिवच्या भूम तालुक्यातील पाथरुड वालवड मार्गावरील पूल वाहून गेला। पूल वाहून गेल्यामुळे पाटसावंगी गावाचा संपर्क तुटलाय। दूध डेअरीला जाणाऱ्या मार्गावर पूल वाहून गेल्यानं दूध नदीत ओतून देण्याची वेळ शेतकऱ्यावर आली। पाटसावंगी गावातील दूध उत्पादक शेतकरी विशाल परकाळे यांना 120 लिटर दूध दुधना नदीत ओतून द्यावं लागले। प्रशासनानं योग्य दखल घ्यावी अशी मागणी या शेतकऱ्याकडून केली जाते। शासनाने काहीतरी दखल घ्यावी। माझ्याकडे आज जवळ 17-18 गायी आहेत। त्यांचं 120 ते 130 लिटर दूध आहे। दररोज जर 120 ते 130 लिटर दूध 4 ते 5 हजार रुपयाचं माझं नुकसान आहे दररोजचं। तर आज ती पूल तुटून गेल्यामुळे कुठले मंत्री कोणी काय त्याची अजिबात दखल घ्या नाही, येतात बघून जातात। त्याची काय सुद्धा 5-6 दिवस झाला आज त्याची कोणी काय दखल घ्या नाही। माझं दूध आज डेअरीपर्यंत पोहोचत नाही। काल परवा मी इतक्या पाण्यातून कमर इतक्या पाण्यात आम्ही 5-6 जणांनी बळच दूध एवढं 120 ते 130 लिटर दूध आणलं। 4-5 दिवस नुकसान झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमधील बाजार सावंगीमध्ये पुरात अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यात आले। पुरात अडकलेल्यांमध्ये 7 ते 8 वर्षाच्या 3 मुलांचा देखील समावेश होता। पहाटे 4 वाजता अग्निशमन दलांनी गावात दाखल होत नागरिकांची सुटका केली आहे। अशा प्रकारे या नागरिकांची सुटका केली जाते, त्याची दृश्य आपण पाहतोय। सिल्लोडमधील बाजार सावंगीमध्ये पूर आलेला आहे। पुराच्या पाण्यामुळे अनेक नागरिक यात अडकले आणि या नागरिकांचं रेस्क्यू ऑपरेशन कशा प्रकारे त्याची दृश्य